Hello everyone. Now in this lecture we will move towards the next part, that is about the drawing the orthographic projections for the isometric views, which will be of a simple machine component. So machine componentचा व्यू दिला असेल त्याच्यावरनं आपण ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स काढायचे, दॅट इज फ्रंट व्यू, टॉप व्यू अँड side views. So here the question is, draw its following orthographic views and dimensions, that is front view, top view and right hand side view using the first angle method. Okay, so we will see the isometric view of the simple machine component, that for which we have to draw the orthographic views. So this figure represents the machine component, a simple machine component. This is the isometric view of the simple machine component. आपण या सिंपल मशीन कंपोनंटचा आधी अभ्यास करूया, स्टडी करूया आधी. वी हॅव टू फर्स्ट स्टडी इट. सी, लेंथ ऑफ द ऑब्जेक्ट इज from this center line 75 millimeter plus this is machine part, this is half circular here and its radius is 25 r 25. Therefore 75 plus radius 25 means 100 millimeter length. Object total length is 100 millimeter. Height is, this is 10 millimeter and this is 30. Therefore height is equal to 10 plus 30 means 40. Total height of the object is 40 millimeter. Width is 50 millimeter. Here is hole 20 diameter. या हा जो मध्ये होल आहे शेवटपर्यंत आहे तो खालपर्यंत आणि त्याचा डायमीटर 20 आहे. इथे पहा 10 मिलीमीटर अंतर सोडून स्लॅन्टी हा भाग आहे तो इथपासून 40 मिलीमीटरवर आहे, 40 मिलीमीटर अंतरावर आहे, बरोबर. आता आपण फ्रंट व्ह्यू साठी या आयसोमेट्रिक व्ह्यू कडे या एक्स बाणाकडून पाहूया. एक्स बाणाकडून पाहिल्यावर हा जो एरो आहे एक्स एरो, तिकडून पाहिल्यावर आपल्याला टोटल ही लेंथ 100 मिलीमीटरची एक लाईन दिसेल. हा जरी कर्व भाग आपल्याला इकडून दिसतोय तरी आपल्याला टोटल 40 हाईटची एक लाईन दिसेल. ठीक आहे. आणि इथून ही रेडियस जी आहे ती 25 आहे आणि हे एवढं माप आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागेल. डिस्टन्स कॅल्क्युलेट करायला लागेल. इथपर्यंत 75 आहे, 40 प्लस 10 50, 75 मायनस 50 हे डिस्टन्स येईल 25. 25 डिस्टन्सवर ही लाईन आपल्याला उभी मारावी लागेल. हे अंतर 10 सोडलं, डिस्टन्स 10 सोडलं पाहिजे. ही एक लाईन जॉईन करून एल टाईप आपला फ्रंट व्ह्यू असेल. हा जो होल आहे आपला आतला तो आपल्याला फ्रंट साईडकडून दिसत नाही, म्हणून 25 वर इथे आपण एक सेंटर लाईन मारू आणि हे जे इनर होल आहे त्याचं डायमीटर आहे 20 मीन्स या सेंटर लाईन पासून 10
या बाजूने 10 आणि या बाजूने 10 अशा डॉटेड लाईन आपल्याला मारावे लागतील. आता इथे 10 अंतर सोडून आपल्याला ही स्लॅन्टी लाईन मारावी लागेल. या पद्धतीनं फ्रंट व्ह्यू आपला होईल. तर टॉप व्ह्यू साठी वरून आपण पाहिलं तर आधी 100/50चा रेक्टँग्युलर दिसेल. ही हाईट आपल्याला वरून दिसत नाही. 100/50चा रेक्टँगल दिसेल. नंतर या सेंटर लाईन मारून घ्यायच्या 25 वर. तिथे आपण कंपासमध्ये 20 डायमीटर मीन्स 10 रेडियस घेऊन हा होल आपल्याला वरून दिसणार आहे. एक सर्कल. त्याच सेंटरने 25 रेडियस घेऊन हा हाफ सर्कल दिसणार. नंतर फ्रंट व्ह्यू वरून ही स्लॅन्टी रिब आहे, याला रिब म्हणायचं. हा जो पार्ट आहे त्याला रिब हा आपण काढू शकतो. हा झाला टॉप व्ह्यू. आता राईट हँड साइड व्ह्यू इकडून आपण पाहणार आहोत. तर 50 बाय हाईट आपली 40. एक रेक्टँगल दिसेल आधी 50/40चा. नंतर ही 10ची लाईन आपल्याला दिसेल. ही रिबची स्लॅन्ट हाईट दिसेल 10. सेंटर लाईन काढून घेऊन आपल्याला हे जे होल आहे 20 डायमीटरचं ते दिसत नाही या साईडनं, ते आत असल्यामुळे. त्यामुळे सेंटर लाईनच्या 10 दोन्ही साईडला डॉटेड लाईन काढून आपण ते काढणार आहोत. आता ॲक्च्युली फ्रंट व्ह्यू पहा. मगाशी सांगितल्याप्रमाणे टोटल लेंथ 100 घ्यायची, हाईट 40 असा रेक्टँगल आपण इथे काढून घेतला. नंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे हे 50 येईल आपलं. 25 + 25 इथून 10 कारण इनर होल आहे ते 20 डायमीटरचं आहे. हे 10 रेडियसवर ह्या डॉटेड लाईन फ्रंट साईडनं ते होल दिसत नाही म्हणून इथून 10 मिलीमीटर अंतर सोडून ही स्लॅन्टी रिबची लाईन आपण काढणार आहोत. हा फ्रंट व्ह्यू होईल पूर्ण. त्याला मेजरमेंट या पद्धतीने द्यायची आहे. या ॲरोपासून या ॲरोपर्यंत 10 बरोबर आपलं मेजरमेंट आलं पाहिजे. या डायमेन्शन देण्याच्या पद्धतीला सुद्धा मार्क्स असतात. आता टॉप व्ह्यू लेंथ जेवढी फ्रंट व्ह्यूच्या आहे तेवढीच घेतली. त्यामुळे 2 प्रोजेक्शन्स घेतले इथे. आणि विड्थ आहे 50 ती घेतली इथे. ही 50 घेतली. हा रेक्टँगल काढला. नंतर ही जी सेंटर लाईन आहे तिथून आपण प्रोजेक्शन घेऊन इथे सेंटर लाईन काढू. या ऑब्जेक्टमध्ये दिसत नाही आहे पण तुम्ही ती काढायची आहे इथे सेंटर लाईन. आणि या बाजूला सुद्धा 2 सेंटर लाईन काढून घेतल्या. नंतर याचा डायमीटर 20 आहे. 10 रेडियस घेऊन हे होल इनर होल आपण काढलं. हे 25 रेडियस घेऊन हाफ सर्कल काढला. ही जी रिब आहे त्याचा इथून प्रोजेक्शन घेऊन ही आपल्याला लेंथ मिळेल. इथून 5 आणि इथून 5 मेजरमेंट घेऊन ही रिबची स्लॅन्ट हाईट आपण दाखवू. प्रोजेक्शनसाठी XY लाईनला 45ची इथे आपण लाईन मारणार आहोत. सेंटर लाईनचे प्रोजेक्शन आपण इकडे घेतलेले आहेत. हे बाकीचे सर तसेच घेऊया. प्रोजेक्शन इथं मेजरमेंट्स दिलेली आहेत 75, 50, 25, 40, 10 आणि 25. राईट हँड साईड व्ह्यू फ्रंट व्ह्यूच्या लेफ्ट साईडला येतो.
त्याचे प्रोजेक्शन्स आपण इथपर्यंत आणलेले आहेत. त्याची हाईट या फ्रंट व्ह्यूच्या हाईटप्रमाणेच असणार आहे आणि विड्थ टॉप व्ह्यू प्रमाणे असणार आहे. म्हणून हा रेक्टँगल आपल्याला मिळेल 50 बाय हाईट 40चा आणि ही सेंटर लाईन आहे ती अशीच आपण प्रोजेक्शनने इथपर्यंत आणली. हे जे होल आहे ते आपल्याला साईड व्ह्यूने दिसत नाही म्हणून या डॉटेड लाईन आहेत दोन होलसाठी. ही जी रिब आहे ती आपल्याला दिसते साईडवरून. ही फाय आणि ही फाय इकडून प्रोजेक्शन घेतले बरोबर असे की ते मेजरसुद्धा करावं लागत नाही. या पद्धतीनं आपण हे 3 व्ह्यूज काढलेले आहेत. मेजरमेंट देताना कोणतंही मेजरमेंट डबल द्यायचं नाही, एकदाच एका ठिकाणी नोट करायचं. बघा आता इथे 75 दिले, पुन्हा इथे वरती द्यायचं नाही. प्रत्येक व्ह्यूमध्ये ते डिस्ट्रीब्यूट करून आपण त्याला मेजरमेंट देणार आहोत. So these are the 3 views for the given orthographic view of a simple machine component. Okay, so असे problems exam मध्ये येतात. So before going to the actual problems, I tried to solve the concepts of the orthographic projections, the methods, first angle method and third angle method, and then I have shown you the various examples of the simple isometric views, how its front view will be there, top view will be there, and side views will be there. And then I have just moved here to actually start with our syllabus, that is to draw the orthographic projections, that is front view, side view, and top view of the given simple machine components. So this was a first example of the simple machine component. We will see few more examples and I will share the PPT of the same, in which there are number of machine components for which you have to draw the orthographic projections. So study that and try to solve maximum problems by yourself. I am trying to clear out all your concepts, clear out all your doubts, but it is in your hand to study that and try to solve the various other problems easily. Okay, thank you.